एकटाच मुलगा पण नोकरी करणारा. त्याने आजवर 7-8 मुलींना नकार दिला होता. आज पहिला नकार त्याला मिळाला. राजूमध्ये खरं तर नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. रुबाबदार असा, तडफदार, देखणा, इंजिनियर करून खूप मोठी पगार घेणारा, आई वडिलांचा एकुलता एक असा मुलगा होता. 2 बेडरूमचे घर, किचन. पण अनुष्काने त्याला नकार का दिला? राजूचे आई वडील हे टेन्शनमध्ये आले होते. त्याने पुढील स्थळांसाठी नकार न कळवता त्याने होकार देऊन मोकळे व्हावे असे त्याला समजावून सांगत होते. वरून त्याची अशी अट होती की शिकलेली, मनमिळावू, सुंदर स्वभावाची असे पण एकुलती एक नोकरी करणारी मुलगी असावी. अशा कॉम्बिनेशनच्या मुली मुळात कमी मिळत असत. त्याही हा रिजेक्ट करत असे. त्याला मिळालेलं हे पहिलं रिजेक्शन. आई वडील हे वेगळ्याच टेन्शनमध्ये होते, पण राजू हा काही वेगळ्याच विचारात होता. दुसऱ्या दिवशी राजू हा ऑफिसात अनुष्काचा बायोडाटा वाचत होता. त्यात तिच्या ऑफिसचे नाव होते. त्याने गुगलवरून तिचा पत्ता शोधून काढला आणि लंचच्या वेळी तो अचानक तिच्या ऑफिसमध्ये गेला. त्याला पाहून अनुष्काला आश्चर्य वाटलं. राजू म्हणाला, राजू हाय. अनुष्का हाय, तुम्ही इथे? राजू म्हणाला, हो, थोडं बोलायचं आहे. अनुष्का म्हणाली, काल माझ्या बाबांनी फोन केला होता ना? राजू म्हणाला, हो, म्हणूनच बोलायचं आहे. आज तू हाफ डे घेऊ शकशील का? तू म्हणशील तेथे जाऊ आणि बोलू. अनुष्का म्हणाली. पण तेवढ्यात राजू बोलला आणि म्हणाला की ही आपली शेवटची भेट असेल. यानंतर मी कधी तुला कॉन्टॅक्ट पण करणार नाही आणि कधी भेटणार पण नाही. अनुष्काने मनात क्षणभर विचार केला आणि ऑफिसमध्ये कळवून ते दोघे निघाले. तिथेच ऑफिसमध्ये असलेल्या बिल्डिंगमध्ये ते कॉफी शॉपमध्ये गेले. एक स्टँडर्ड ऑर्डर देऊन ते दोघे शांत बसले होते. आपल्यासमोर आपण नकार दिलेला मुलगा बसला होता. त्यामुळे अनुष्काला खूप ऑफर्ड असं फील होत होतं. तेवढ्यात राजूने विचारले की तू इथे किती वर्ष झालं नोकरी करत आहे? तर अनुष्काने सांगितले की 5 महिने होतील. पुढच्या महिन्यात माझी MBA केल्यावरची पहिलीच नोकरी. तर अनुष्काला राजू म्हणाला की तुला पगार उत्तमच असेल. मग माहीतच आहे पगार छान असेल. पण तू लग्नानंतर नोकरी करणार आहे का? त्यावर अनुष्का म्हणाली, हो. अनुष्का अशा काही अनपेक्षित प्रश्नांनी बघतच राहिली. तर राजू म्हणाला की नवऱ्याने लग्नानंतर नोकरी करू नको असे सांगितले तर अनुष्का म्हणाली की मी नवऱ्याला सोडेल. तेवढ्यात राजू म्हणाला, तू खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का. एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील का? अनुष्का म्हणाली. राजू म्हणाला, तू मला नकार का दिलास? त्यामुळे माझं मन खूप दुखावलं गेलं आहे. अनुष्का म्हणाली की तुम्ही बघण्याच्या कार्यक्रमात अशी केलेली अपेक्षा. तोच राजू म्हणाला, कोणती? त्यावर अनुष्का म्हणाले की तुम्हाला लग्नाअगोदर मुलगी नोकरी करणारी हवी होती, परंतु लग्नानंतर ही तिने नोकरी केली नाही पाहिजे असं तुमचं मत होतं. नंतर राजू म्हणाला की हो, गरज नाही आम्हाला तुमच्या नोकरीची. परंतु अनुष्का म्हणाली की नोकरीची गरज आहे माझ्या आईबाबांना. राजू, माझ्याकडची परिस्थिती तुम्हाला माहीत नाही. माझ्या बाबांकडे खरेच पैसे नाही आहेत. जे काही आहे त्यांनी माझ्या लग्नासाठी साठवून ठेवले आहेत. ते पण इतके कमी आहेत की त्यांनी त्यांच्या व्याजात दोघांचा खर्चही निघणार नाही. बाबांनी मला 2 गोष्टी चांगल्या दिल्या आहेत. एक म्हणजे त्यांचे संस्कार आणि दुसरे म्हणजे शिक्षण. राजू म्हणाला, ओके मग. अनुष्का म्हणाली, मी आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे. आज चांगली नोकरी करत आहे, चांगला पगार मिळत आहे. आता कुठेतरी आम्हाला पैसा दिसू लागला आहे. माझ्या बाबांना परदेशाबद्दल खूप नवल वाटत आहे. ते पेपरमध्ये आणि पुस्तकात विविध देशांची माहिती वाचत असतात. त्यांना वाचनाचा खूप छंद आहे.
पुढे त्यांच्या वयानुसार येणारं आजारपण आणि त्यासाठी लागणारे औषध पाणी खर्च. त्यावर राजू म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू मला नकार का दिलास? याच्याशी माझा काय संबंध होता? तर तेवढ्यात अनुष्का म्हणाली, तुमच्या या प्रश्नातच माझे उत्तर आहे. तुमचा माझ्या आईवडिलांशी काही संबंध नाही आणि तुमच्यावर त्यांची जबाबदारी पण नाही. आपलं लग्न झालं की मी पूर्णपणे तुमची होऊन जाईल, परंतु यानंतर माझी ही जबाबदारी काही नसेल असा अर्थ होतो. राजू म्हणाला, अर्थात. अनुष्का म्हणाली की मला आईबाबांना परदेशात टूरला पाठवायचं आहे. त्यांना चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घालायचं आहे. त्यांच्या घरात चांगले सुखसुविधा आणायची आहेत. त्यांच्या म्हातारपणाची आर्थिक जबाबदारी घ्यायची आहे. नोकरी करणारी, एकुलती एक ही एक महत्त्वाची अट असणाऱ्या माणसाशी लग्न करून मी हे सर्व करू शकणार नाही हे माहीत असते. नेहमी नकार दिला माझ्यासाठी एकच महत्त्वाचा आहे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हा प्रॉब्लेम माझा आहे, तुमचा नाही. राजू म्हणाला, निशा म्हणजे मोहन काका आणि लताबाई यांची एकुलती एक मुलगी आहे. BA शिकलेली आणि सरकारी नोकरी करत असत. मोहन जोशी हे भिक्षुक. परिस्थिती ही तशी असताना निशाचं लग्न झालं. ती तिच्या संसारात रमून गेली. लाडक्या मुलीचा तिच्या घराला असणारा आधार हा एका दिवसातच परका झाला होता. वर्ष संपत येत होते. मोहन काका आणि लताबाई आयुष्यातील मूलभूत सुखांची वंचित असे जीवन जगत होते. लेकीचा सुखी संसार बघून आनंद मानत होते. निशाने 40 वर्षाची असताना फियारियस घेतली. भरपूर पैसे हाती आले. त्या पैशात थोडी भर घालून त्यांनी त्यांच्याच इमारतीत अजून एक मोठी जागा घेतली होती. मोहन काका आणि लताताई ह्या 10x10च्या खोलीत त्यांचे आयुष्य काढत होते. तिथेच यथावकाश वर्षभराच्या अंतराने ते दोघे संपले. अनुष्का म्हणाली, हे बघा, असं असतं. माझ्या आईबाबांच्या बाबतीत हे घडू नये म्हणून मी तुम्हाला नकार दिला आहे. राजू म्हणाला, माझ्या आईचं नाव निशा आहे आणि मी सांगितलेली गोष्ट माझ्या सख्ख्या आजी आजोबांची आहे. मी मोठा झाल्यावर मला यांची हकीकत लक्षात आली, परंतु वेळ निघून गेली होती. चूक माझ्या आईची देखील नाही. तेव्हा बाबांची परिस्थिती अशी होती की काही वर्ष घर आईच्याच पगारावर चालत होते. मग बिझनेस हळूहळू वाढत गेला. मग आमची परिस्थिती बदलत गेली. पण तेव्हा आजी आजोबांची हालाकीतील सवय आम्हाला होऊन गेली होती आणि कोणालाच त्याचं वाईट वाटत नसायचं आणि कोणालाच खटखटसुद्धा देखील नसायचं. अनुष्का हा राजू म्हणाला, आजी आजोबा गेल्यावर मी अशा एका मुलीशी लग्न करायचं की ती एकुलती एक असेल आणि नोकरी करत असेल. तिने लग्नानंतर नोकरी केलीच पाहिजे आणि लग्न आधी जसे पैसे वापरायची किंवा खर्च करायची आणि तसेच त्या पद्धतीने ती खर्च करेल. माझ्या आजी आजोबांसारख्या हजारो एकुलते एक मुलीच्या आईवडिलांपैकी एका आईवडिलांना तरी मी माझे आजोबा होण्यापासून थांबवायचा प्रयत्न करेन. अनुष्का म्हणाली होती, काय माहिती का, लग्न झाल्यावर सासरी गरज नाही म्हणून अनेक मुली उत्तम असलेली नोकरी सोडून देतात किंवा नोकरी करत राहून सासरला हातभार लावायला सुरू करतात. पण दोन्ही बाबतीत एकुलत्या एका मुलीचे आईवडील ज्यांना उतरत्या वयात त्या मुलीची नोकरीची आर्थिक आधार असू शकतो त्यांचा कोणीच विचार करत नाही म्हणून ती अट होती. तुम्हाला रिजेक्ट केल्यावर मला खूप आनंद झाला आणि आज मला अपेक्षित असलेले तुझ्याकडून कारण ऐकून खूप आनंद झाला. आजवर देखणा श्रीमंत वेल सेटल्ड राजू दिसल्यावर, आपलं उज्ज्वल भविष्य दिसल्यावर माझ्या सर्व अटी मान्य करून आपल्या आईवडिलांचा फार विचार न करणाऱ्या मुली मी नाकारल्या. म्हणजेच माझी अपेक्षा अशी आहे की लग्न झाल्यावर तू नोकरी करू शकशील. तुझे आणि तुझ्या आईवडिलांचे बँकेत जॉईंट अकाउंट असेल.
तू तुझे जी स्वप्न आहेत ती पूर्ण करशील, तुझ्या आईवडिलांचा आर्थिक भार पेलशील. आणि मी म्हणालो तसं माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. फक्त तुला कधी भार सोसला नाही तर माझा तुझ्या पाठीशी हात कायम असेल. आता सांग, मी तुझ्यासाठी रिजेक्ट की सिलेक्ट आहे? डोळ्यातून अश्रू वाहत असलेली अनुष्का त्या प्रश्नाने लाजली. मोहन काका आणि लताबाई पूर्वेला क्षितिजावर उगवलेल्या 2 ताऱ्यांच्या मागून डोळ्यातले अश्रू पुसत दोघांना मनापासून आशीर्वाद देत होते. आकाशात आजचा सुपरचंद्र खूप लोभस दिसत होता. ही कथा कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.